मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर व सोपे भाषण पाहणार आहोत। सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, घेऊनी तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला। सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मान बिंदू, स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा। सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सह्याद्रीच्या कड्या कपारांनाही पाजर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपे शहारतील आणि विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती। 19 फेब्रुवारी 1630 या शुभ दिनी माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी बाळ शिवबांचा जन्म झाला। माँसाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले। बाळ शिवाजीने बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले। स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, पण ते ध्येयापासून किंचितही बाजूला सरले नाही। तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, हिरोजी फर्जंद, नेताजी पालकर यांच्यासारखे जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले। स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका व शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि शूरपणाची माहिती पटवून देतात। शिवाजी महाराज हे अष्टपैलू व सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते। आपले अवघे आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले। शेतकऱ्याच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची दक्षता घेतली। अशा या लोककल्याणकारी राजाचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला। आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, जनतेविषयीची भावना आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देतात। शेवटी एवढेच म्हणेन, शब्दही पडती अपुरे, शब्दही पडती अपुरे, अशी शिवरायांची कीर्ती। राजा शोभूनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिव छत्रपती, अवघ्या जगाचा शिव छत्रपती। अशा या महान राजास माझे कोटी कोटी प्रणाम। जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। मुलांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। थँक्यू।